इतका विचार करणाऱ्या मुलीने आयुष्याचा निर्णय फक्त 5 मिनिटात कसा घेतला. वेलकम बॅक टू पार्ट 4 ऑफ आमचं अरेंज मॅरेज कसं झालं. कारण त्या 5 मिनिटात ना मला दिखावा नाही, खोटेपणा नाही, फक्त एक खरा व्यक्ती दिसला. या फसवणाऱ्या दुनियेत जिथे लोक आधी फक्त आशा दाखवतात आणि वेगळेच काहीतरी असतात, तिथे इतके सरळ, प्रामाणिक आणि रिअल बोलणारा माणूस मी पहिल्यांदाच भेटला होता. मला तेव्हाच मनात आलं, दिस इज मेड फॉर मी. कारण चेहरा बदलतो पण माणसाचा स्वभाव आणि त्यातले गुण कधीच बदलत नाही. म्हणून सांगते, फक्त चेहरा बघून किंवा प्रॉपर्टी बघून लग्न करायचा निर्णय घेऊ नका. आज 3 वर्ष झाले. आज 1 जानेवारी 2023ला भेटलो होतो. 3 वर्षामध्ये मला एकदाही या गोष्टीचा रिग्रेट झाला नाही की माझ्या आयुष्याचा निर्णय चुकला. आणि ते म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर ना यांचं माझ्यावर फुल इम्प्रेशन पडलं होतं. पण ना आम्ही पहिल्याच भेटीमध्ये ना आमचा फोन नंबर एक्सचेंज करायचं ठरवलं आणि फोन नंबर एक्सचेंज करताना मी असा घोळ घालून ठेवला आणि इतकी चव घातली होती यांच्यासमोर की ती आज पण यांना आठवते. आणि आठवल्यानंतर नाही मला तर खूप जास्त हसत असतात. तर काय केलं तर मी तुम्हाला हे नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.